नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रणय खंदार तुमचे स्वागत करतो ज्ञानोदय या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण घड्याळ या टॉपिकला सुरुवात केली होती. अपेक्षा करतो की तो भाग तुम्ही अवश्य पाहिलेला असेल आणि नसेल पाहिला तर आधी तो पाहून घ्यावा. त्या भागात आपण घड्याळ समजून घेतली होती, घड्याळाचे बेसिक ज्ञान घेतले होते, घड्याळ किती अंशाचं असते, किती वाजता किती अंशाचं कोण करते, आणि त्यापैकी एक दुसरा पार्ट त्याच व्हिडिओत बघितला होता, बिघडलेले घड्याळ. म्हणजे घड्याळ जर बिघडलेले असेल, ते काही तासात समोर काही तासात मागे होत असेल तर त्यावेळेस कोणती वेळ दर्शविते याचा आपण अभ्यास केला होता. तर आज घड्याळ जेव्हा दोन्ही काटे परस्परांवर असतात किंवा दोन्ही काटे विरुद्ध दिशेला असतात किंवा दोन्ही काट्यांमध्ये काटकोन तयार होतो, तेव्हा घड्याळ कोणती वेळ दर्शविते याचा आपण अभ्यास करणार आहोत. आज मी मुद्दामच फळ्यावर घड्याळ नाही काढली, कारण आजचा जो भाग आहे तो आपण प्रॅक्टिकलीच शिकू शकतो. हे घड्याळ, जेव्हा या घड्याळीचे दोन्ही काटे परस्परांवर येतात तेव्हा 0 डिग्रीचा कोन होतो. जेव्हा या घड्याळीचे दोन्ही काटे परस्परांच्या विरुद्ध असतात तेव्हा 180 डिग्रीचा कोन होत असतो. आणि जेव्हा काटकोन तयार होतो तेव्हा हा कोन 90 अंशाचा असतो. तर सुरुवातीला मी काही संकल्पना तुम्हाला स्पष्ट करणार आहे. सुरुवातीला काही संकल्पना स्पष्ट करून घेऊ आणि त्यानंतर प्रश्न सोडवताना आपण हे प्रश्न ट्रिकने सुद्धा कसे सुटतात अवघे 2 ते 5 सेकंदात याचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम ही एक संकल्पना, सुरुवातीचे अंतर. सुरुवातीचे अंतर म्हणजे जसे आपण मागील व्हिडिओत शिकलो होतो की प्रत्येक 2 अंकांमध्ये या काही रेषा असतात. या रेषा किती? 5 असतात. म्हणजे जर समजा आपण जर 1 तास सांगितला तर सुरुवातीचे अंतर 5 होईल, तेच 2 पर्यंत जाता जाता या रेषा 10 होईल, तसेच 3 पर्यंत जाता जाता 15 होईल. म्हणजे आपल्याला जो तास दिलेला आहे त्याला आपल्याला 5 ने गुणावे लागेल. सर्वात आधी हे संकल्पना क्लिअर करू, मी जे शिकवत आहो ते तुम्हाला आता कळणार नाही, पण जेव्हा आपण प्रश्न घेऊ तेव्हा तुम्हाला या संकल्पनेचा खूप फायदा होणार आहे. जसं मी सांगितलं होतं की प्रत्येक 2 अंकात 5 मिनिट रेषा असतात, तर 1 ते 2 हे सुरुवातीचं अंतर पकडताना आपल्याला दिलेल्या तासांमधील पहिल्या अंकाला 5 ने गुणावे लागेल. म्हणजे सुरुवातीचा अंक आहे 1 गुणिले 5, म्हणजे सुरुवातीचे अंतर असेल 5 मिनिट. तसंच इथे 2 ते 3, 2 गुणिले 5 10 मिनिट, 3 गुणिले 5 15 मिनिट, आणि हे असंच चालत राहणार. 4 गुणिले 5 4 पंचे 20 मिनिट, 5 5 25, 5 सक 30, 7 5 35, 8 पंचे 40, 9 5 45, 5 10 50, 11 5 55, 12 पंचे 60 मिनिट. आणि एक महत्त्वाची संकल्पना, जेव्हा पण आपल्याला सुरुवातीचे अंतर
किंवा कोणतंही उत्तर 60 मिनिट दिलेलं असेल तर आपण 60 मिनिटाला 0 मिनिट काउंट करू. 0 मिनिट. तर दुसरी संकल्पना, पाहिजे असलेले अंतर. घड्याळाच्या काही पोझिशन असतात, मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगलेले आहे. घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा परस्परांवर असताना, घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा परस्परांवर असताना जो अँगल असतो तो 0 मिनिटाचा असतो. म्हणजे आपण पाहिजे असलेले अंतर 0 घ्यावे. 0 मिनिट. घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध असताना, दोन्ही तास काटा व मिनिट काटा दोघांमध्ये 180 अंशाचा कोन असेल व पाहिजे असलेले अंतर 30 मिनिट असेल. घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा काटकोनात असताना, घड्याळाचा तास काटा जेव्हा काटकोनात असतो ना तेव्हा 90 अंशाचा कोन असतो. म्हणजे तुम्ही पाहिले असेल, घड्याळात जेव्हा 3 वाजते 9 वाजते तेव्हा काटकोन तयार होत असतो आणि तेव्हा दोन्ही काट्यांमध्ये 15 मिनिटाचा फरक असतो. म्हणजे आपण पाहिजे असलेले अंतर 15 मिनिट घ्यावे आणि हे 15 मिनिट एकदा प्लस मध्ये घ्यावे आणि एकदा मायनस मध्ये. मी सांगतो. घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा नेहमी 2 तासांच्या दरम्यान फक्त एकदाच परस्परांवर येत असतो. फक्त एकदाच दोन्ही काटे आपापसात मिळत असतात. तेच दुसऱ्या कंडिशन मध्ये एका तासात दोन्ही काटे फक्त एकदाच परस्परांच्या विरुद्ध असतात. एका तासात फक्त एकदाच विरुद्ध असतात. आणि तिसऱ्या कंडिशन मध्ये काटकोनात हा काटकोन 90 डिग्रीचा. प्रत्येक तासात घड्याळीत 2दा काटकोन बनत असतो. जसा पहिला हा 4 ते 5 दरम्यान पहिला हा आणि हा दुसरा, हे काटकोन प्रत्येक तासात 2दा काटकोन बनत असतो. म्हणून मी एक वेळ प्लस घेतले आणि एक वेळेस मायनस घेतले. तिसरी आणि शेवटची संकल्पना, परिणामी अंतर. तर परिणामी अंतर काय असतं? आतापर्यंत मी सांगितलं सुरुवातीचे अंतर आणि पाहिजे असलेले अंतर. सुरुवातीचे अंतर आणि पाहिजे असलेले अंतर या दोघांची बेरीज म्हणजे परिणामी अंतर. पाहिजे असलेले अंतर म्हणजे परिणामी अंतर. आणि आपले उत्तर असेल सुरुवातीचा तास परिणामी अंतर
सुरुवातीचा तास, परिणामी अंतर छेद 11. हे आपलं उत्तर असेल. तर परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात? प्रश्न पहिला, 1 ते 2च्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा परस्परांवर किती वाजता येईल? म्हणजे 1 ते 2 या 1 ते 2 या तासादरम्यान तास काटा व मिनिट काटा परस्परांवर किती वाजता येतील? परस्परांवर म्हणजे हे असेल. तर जसे की मी सांगितले, वेळ किती दिलेली आहे? 1 ते 2. 1 ते 2. तर याचा सुरुवातीचे अंतर काय असेल? सुरुवातीचे अंतर 1 गुणाकारात 5 मिनिटे असेल. आणि पाहिजे असलेले अंतर किती? मी सांगितले आहे की जर दोन्ही काटे परस्परांवर असतील तर पाहिजे असलेले अंतर हे नेहमी 0 असते. म्हणजे आपलं परिणामी अंतर येईल 5 अधिक 0 5 मिनिटे. तर सुरुवातीचा तास 1, परिणामी अंतर 5 मिनिटे आणि 5/11 इतके वाजता ते दोन्ही काटे परस्परांवर असतील. जसे आपणास माहिती आहे की 1 ते दरम्यान तास काटा व मिनिट काटा, कोणत्याही तासात तास काटा व मिनिट काटा फक्त एकदाच परस्परांवर येत असतो. तर जसे समजा 1 वाजून 5 मिनिटांनी हे काटे एकमेकांवर येतील. पण हा तंतोतंत वेळ नाही, तर आपण लिहून घेऊ. 1 वाजून 5 मिनिट. आता या 5ला 11ने भागावे. म्हणजे 1 वाजून हे 5 जशांत तसे आणि याच 5ला 11ने भागावे. झालं. हेच आपलं फायनल आन्सर येईल. त्या मेथडने केलं तेव्हा पण हेच आलं आणि या मेथडने पण हेच आलं. आणखी यापेक्षा एक दुसरी पद्धत आहे. (60/11) गुणाकारात दिलेला पहिला तास 1. 60 गुणिला 1/11. 60 गुणिला 1 म्हणजे 60/11 म्हणजे 11×5=55. हे 5 पूर्णांकात उरले, बाकी उरले 5 आणि 11ने भाग दिला म्हणून छेदात 11. शेवटी आन्सर तेच आलं. आणि सुरुवातीचा तास म्हणजे त्याच प्रकारचा दुसरा प्रश्न, 8 ते 9च्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा परस्परांवर किती वाजता येतील? 8 ते 9
सुरुवातीचे अंतर किती असेल? 8 ते 9, म्हणजे सुरुवातीचे अंतर असेल 8 गुणिले 5 बरोबर 40 मिनिटे. आणि पाहिजे असलेले अंतर, काटे जर दोन्ही काटे जर परस्परांवर असतील तर पाहिजे असलेले अंतर हे नेहमी 0 असते. अधिक पाहिजे असलेले अंतर 0 मिनिटे, परिणामी अंतर 40 मिनिटे असतील. सुरुवातीचा तास 8, 40 भागेला 11, 40 भागेला 11, 11 तिरी 33, उरले 7, म्हणजे हे 3 40 मध्ये बेरीज करावी लागेल. 40 अधिक 3 43, 7/11. तेच जर दुसऱ्या पद्धतीने सोडवायचं झालं तर 60 गुणिले 11, 60 गुणिले सुरुवातीचा तास 8, साइन 8 48, 480 छेदात 11, 43, 7/11, म्हणजे सुरुवातीचा तास कोणत्याही पद्धतीने केले तरी उत्तर तेच येणार आहे. आणि तिसरी पद्धत, इमॅजिन करा 8 ते 9च्या दरम्यान दोन्ही काटे परस्परांवर किती वाजता येतील. तर दोन्ही काटे परस्परांवर 45 आणि 40 मिनिटाच्या मध्ये असेल तरी आपण 40 मिनिटे उत्तर मानून घेऊ. म्हणजे समजा ते दोन्ही काटे 8:40 ला एकत्र येतात असे फक्त आपण इमॅजिन करू. तर तेच हे 40 या 40 ला हे 8 हे 40 जसे त्या तसे लिहून घ्यावे आणि त्या 40 ला 11 ने भाग द्यावा. तर उत्तर येईल 8, 11 तिरी 33, बाकी उरतात 7, ते 3 40 मध्ये मिळून 43, 7/11. कोणत्याही पद्धतीने गेले तरी उत्तर तेच येणार. आणि हे महत्वाचे 2 प्रश्न, 11 ते 12च्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा परस्परांवर किती वाजता येईल. आणि दुसरा आहे 12 ते 1च्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा परस्परांवर किती वाजता येईल. आपल्या गणितीय पद्धतीने पहिले सोडून पाहू. वेळ दिलेली आहे 11 ते 12. सुरुवातीचे अंतर 11 गुणाकारात 5 बरोबर 11×5=55 मिनिटे. दोन्ही काटे परस्परांवर असल्यास पाहिजे असलेले अंतर 0 असते, 0 मिनिटे. परिणामी अंतर 55 मिनिटे. तर हे दोन्ही काटे सुरुवातीचा तास 11, 55 म्हणजे पाहिजे असलेले अंतर भागाकारात 11. या 55 ला जर 11 ने भाग दिला तर उत्तर 5 येते. आणि तेच 5 या 55 मध्ये मिळवले तर 60 येते, म्हणजे 11 वाजून 60 मिनिटांनी.
आणि 11:60 म्हणजे 12 वाजता ते दोन्ही काटे परस्परांवर येतील. आता हा प्रश्न, 12 ते 1 च्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा परस्परांवर किती वाजता येईल? दिलेली वेळ आहे 12 ते 1. सुरुवातीचे अंतर 12 गुणिले 5 बरोबर 60 पाहिजे असलेले अंतर 0 मिनिटे. परिणामी अंतर 60 आणि जर उत्तर 60 येत असेल तर आपण 0 काउंट करतो. म्हणजे सुरुवातीचा तास 12, 0 0/11 म्हणजे ते दोन्ही काटे 12 वाजता एकत्र येतील. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली समजून सांगतो. हे घड्याळीत 11 वाजलेले आहेत. या पूर्ण तासात कधीही दोन्ही काटे एकमेकावर आले नाही, पण शेवटी 12 वाजता हे दोन्ही काटे एकमेकावर आले. आता 12 ते 1 या तासात हे दोन्ही काटे कधीच एकत्र आले नाही. फक्त सुरुवातीलाच म्हणजे 12 वाजताच एकत्र आले होते. म्हणजे 11 ते 12 आणि 12 ते 1 या दोन्ही तासादरम्यान तास काटा व मिनिट काटा परस्परांवर फक्त एकदाच येतो. संपूर्ण घड्याळात प्रत्येक तासात तास काटा व मिनिट काटा प्रत्येक तासात एक वेळा परस्परांवर येतो. पण 11 ते 12 व 12 ते 1 ही अशी वेळ आहे की ज्या वेळात जर तास जरी 2 असले तरी दोन्ही काटे एकच वेळा परस्परांवर येत असतात. तर आता हा नवीन प्रकारचा प्रश्न. आतापर्यंत 4 प्रश्नात आपण दोन्ही काटे परस्परांवर किती वाजता येतात हे बघितले होते. या प्रकारात दोन्ही काटे परस्परांच्या विरुद्ध किती वाजता येतील हे बघणार आहोत. 1 ते 2च्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध किती वाजता येतील? दिलेली वेळ आहे 1 ते 2. सुरुवातीचे अंतर असेल 1 गुणिले 5 मिनिटे आणि पाहिजे असलेले अंतर. आपण शिकलो आहे की जर दोन्ही काटे परस्परांच्या विरुद्ध असतील तर 180 चा कोन होतो आणि जर 180 चा कोन असेल तर पाहिजे असलेले अंतर हे नेहमी 30 मिनिटे असते. 30 मिनिटे. दोघांची बेरीज परिणामी अंतर 5 + 30 35 मिनिटे. तर उत्तर काढताना सर्वात आधी सुरुवातीचा तास घ्यावा. सुरुवातीचा तास 1 35 मिनिटे 35/11. 35 ला 11 ने भाग जातो. 11 तेरी 33 उरले 2. जे 2 उरले ते बाकी राहू द्यावे व ज्या 3 ने भाग गेला ते 3 35 मध्ये मिसळावे. म्हणजे उत्तर येईल 1 35 + 3 38. बाकी उरले 2 छेदात 11. म्हणजे ते दोन्ही काटे 1 वाजून 38 मिनिटांनी 1 वाजून 38/2/11
इतके वाजता परस्परांवर येतील. हे बघा, हा 1 वाजला आहे. हे दोन्ही काटे परस्परांच्या विरुद्ध या वेळेला येतील. पण इथे एक्झॅक्टली ना 35 मिनिटे झाले ना 40 मिनिटे. आता हेच गणित दुसऱ्या पद्धतीने सोडवू. इमॅजिन करा की हे दोन्ही काटे परस्परांच्या विरुद्ध किती वाजता येतील. तर 1:35 ला तर येणार नाही आणि 1:40 ला पण येणार नाही. तर आपण मानून घेऊ की हे दोन्ही काटे 1:35 ला परस्परांच्या विरोधात आले. तर लिहून घेऊ, सुरुवातीचा तास 1:35. या 35 ला जशान तसं राहू द्यावं व याच 35 ला 11 ने भाग द्यावा. तर तेच 11 तिरी 33, ते 3 35 मध्ये मिळविले, उरले 2, म्हणजेच 1:38 2/11 हे आपले उत्तर असेल. तोच दुसरा प्रश्न, 8 ते 9च्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध किती वाजता येतील. तर सर्वात आधी सुरुवातीचे अंतर काढून घेऊ. वेळ दिलेली आहे 8 ते 9. सुरुवातीचे अंतर सुरुवातीच्या तासाला 5 ने गुणून निघत असते. 8:45. काटे परस्परांच्या विरुद्ध म्हणून पाहिजे असलेले अंतर 30 मिनिट असेल. परिणामी अंतर 40 + 30 70 मिनिटे. परंतु जर उत्तर 60च्या वर येत असेल तर जेवढे परिणामी अंतर 60च्या वर येत असेल त्या संख्येमधून 60 ला वजा करावे. 70 - 60 बरोबर 10 मिनिटे. म्हणजे आपलं उत्तर असेल सुरुवातीचा तास 8, 10, 10/11. हे आपलं उत्तर असेल. आता हेच उत्तर दुसऱ्या पद्धतीने काढू. इमॅजिन करा घड्याळात 8 वाजले आहेत. तर हे दोन्ही काटे परस्परांच्या विरुद्ध यावेळेस येईल. पण घड्याळात एक्झॅक्टली 8:10 झालेले नाहीत. तर फक्त इमॅजिन करू की 8:10 हे काटे परस्परांच्या विरुद्ध येत असतात. 8:10 हे 10 जशाच्या तसे ठेवावे व नंतर याच 10 ला 11 ने भाग द्यावा. 10 ला 11 ने भाग जात नाही, म्हणजे आपलं फायनल उत्तर हेच असेल. 8:10 10/11 एवढे वाजता हे दोन्ही काटे परस्परांच्या विरुद्ध असतील. आणि हे 2 महत्त्वपूर्ण प्रश्न. 5 ते 6च्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध किती वाजता येतील. आणि 6 ते 7च्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध किती वाजता येतील. वेळ दिलेली आहे 5 ते 6. म्हणजे सुरुवातीचे अंतर असेल, सुरुवातीच्या तासाला 5 ने गुणून म्हणजे 25 मिनिटे. जर काटे परस्परांच्या विरुद्ध असतील तर पाहिजे असलेले अंतर 30 मिनिटे.
म्हणजे परिणामी अंतर 25 अधिक 30 55 मिनिटे येईल. सुरुवातीचा तास 5, परिणामी अंतर 55, आणखी एक वेळेस 55/11. या 55ला 11ने पूर्ण भाग जातो. 11 5 55. आणि हे जे 5 आलेले आहे हे 5 55 मध्ये मिसळ व्हावे. म्हणजे 5 वाजून 55 अधिक 5 60. 5 वाजून 60 मिनिट. आणि 5 वाजून 60 मिनिट म्हणजे 6 वाजता. ते दोन्ही काटे परस्परांच्या विरुद्ध एक्झॅक्टली 6 वाजता येतील. आता इथे सुरुवातीचे अंतर 6 गुणिले 5, 6 पंचे 30 मिनिटे. पाहिजे असलेले अंतर, काटे परस्परांच्या विरुद्ध आहे म्हणून 30 मिनिटे. दोघांची बेरीज म्हणजे परिणामी अंतर 60 मिनिटे. आणि जर उत्तर 60 मिनिटे येत असतील तर नेहमी 0 घ्यावा. म्हणजे सुरुवातीचा तास 6, परिणामी अंतर येईल 0, 0/11 मिनिटे. म्हणजे एक्झॅक्टली 6 वाजता. घड्याळात 5 वाजले आहे. या 5 ते 6च्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध म्हणजे 180चा कोन फक्त 6 वाजता करेल. तसेच 6 ते 7 या तासाच्या दरम्यान हा एक परस्परांच्या विरुद्ध 180चा कोन झाला. त्यानंतर संपूर्ण तासात दोन्ही काटे परस्परांच्या विरुद्ध कधीच आले नाही. त्यामुळे 5 ते 6 आणि 6 ते 7 हे तास 2 जरी दिसत असतील तरी या दोन्ही तासांमध्ये फक्त एकदाच दोन्ही काटे परस्परांच्या विरुद्ध येत असतात. म्हणजे या संपूर्ण घड्याळीत प्रत्येक तासात कमीत कमी एकदा तरी तास काटा व मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध येत असतो. पण फक्त 5 ते 6 व 6 ते 7 हे जरी 2 तास असले तरी मिनिट काटा व तास काटा परस्परांच्या विरुद्ध फक्त एकदाच येत असतो.